जय महाराष्ट्र मित्रांनो. आपल्या देगलूर तालुक्यात किती दिवस चालत असलेला अवैध धंदा यावरती एक 5-6 दिवसाखाली मी निवेदन दिलो असतो. त्या निवेदनावर सुद्धा त्यांनी काहीच कारवाई, त्यांच्यावर ऑब्जेक्शन काहीच घेतलं नाही. कारण सर्वच अधिकारी भ्रष्ट झालेले आहेत. त्यामुळं देगलूर तालुक्यात बागवान टाकळी येथील डीलर हा मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लायर करत आहे. मी वारंवार SP साहेबाची LCB टीम खांडेकर काहीतर LCBचे मेन अधिकारी आहेत, त्यांना निवेदन दिलो, त्यांच्याबरोबर चर्चा केलो, तरी पण ऑब्जेक्शन घ्यायला तयार नाहीत. अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये कित्येक वेळेस गेलो की त्यांनाच माहीत आहे आणि मला माहीत आहे. त्यांचं बरेच वेळेस लाईव्ह सुद्धा केलो, पण त्यांना माहिती देत असताना त्यांनी माझा मोबाईल ब्लॅक नंबर लिस्टमध्ये टाकलेला आहे. कारण त्यांनी रोख रक्कम किंवा हप्ता अशा मोठ्या वेगानं घेत आहेत. यामुळं ऑब्जेक्शन घेतच नाहीत. देगलूर पोलीस प्रशासनाला माहिती देत असताना सुद्धा त्याच्या गावात जाऊन हजेरी देऊन येतात, पण त्यांच्यावरती कारवाई करत नाहीत. यांना त्या ठेके विकणाऱ्या गुटखेदाराला प्रत्येकाची पाठराखण आहे. देगलूर पोलीस प्रशासन असो, बीड जमादार असो, नांदेडची SPची LCB टीम असो, अन्न प्रशासन अधिकाऱ्याचे सर्व अधिकारी आणि औरंगाबादचे पण अधिकारी त्याच्या संपर्कात आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला बोलल्यानंतर कारवाईच्या वेळेस प्रत्येक अधिकारी त्यांच्या थ्रू माहिती देत आहे आणि वेगानं गुटखा चालू आहे देगलूरमध्ये. वारंवार निवेदन दिलो, तक्रारी दिलो, पण काहीच होत नाही. मी सोमवारी अन्न व प्रशासन अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये थेट जाऊन लाईव्ह त्यांचं करून त्यांना अन्न व प्रशासन अधिकाऱ्याला जवाब विचारणार आहे. गुटखा बंदी करणार आहात का नाही, त्यांना थेट बोलणार आहे. आणि कारभार पोलीस प्रशासनाचा, अन्न भेसळ अधिकाऱ्याचा, SP टीमचा राम भरोसे आणि कानाडोळा करत आहेत. कशामुळे करत आहेत? काही दिवसात लाईव्हच्या माध्यमातून सांगतच आहे, कारवाई करा, अन्यथा मी शांत बसणार नाही. मी मनसे जिल्हा उपाध्यक्ष आकाश पाटील लवकरच आगळं वेगळं नवीन आंदोलन नांदेडमध्ये, देगलूर नव्हे तर आता नांदेड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक अधिकाऱ्याला वारंवार फोन करून सांगितलो आहे, तरी माझ्या माहितीला नजरअंदाज किंवा कानाडोळा का करत आहेत याचं स्पष्टीकरण मी दिल्याशिवाय आणि राहणार नाही. आणि त्यांना भिडल्याशिवाय मी राहणार नाही. मी कोणाच्या बापाला भेट नाही. गुटखा बंदी करून दाखवणारच. आणि हा बागवान टाकळीचा जो गुटखेदार घरपोच सप्लाय करत आहे आणि बिचकून देऊन माल आणत आहे, आणि देगलूरमध्ये गुंबडबेस गल्ली, मच्छी मार्केट, साधना शाळेकडे गुटखेवाला आहे, त्यांच्याकडे पार्सल प्रत्येक जागी देऊन प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक गावोगावी पोच करत आहेत. यांच्यावर कुठंतरी आळा बसलं पाहिजे आणि हा गुटखा बंद झाला पाहिजे. या धोरणीवर मी चालत आहे. येत्या काही दिवसात बंद होणारच गुटखा, आणि काही दिवसामध्ये आगळं वेगळं आंदोलन या देगलूर, नांदेड, महाराष्ट्रात गाजल्याशिवाय मी राहणार नाही. आणि हा गुटखेदारावर लवकरच कारवाई करा. आणि पानपट्टीवाल्यांनो, आता तुम्ही सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. कारण गुटखेवाला
भगवान टाकळीचा त्याच्यावरती कारवाई न त्याला पर्याय माझ्यावरती कारवाई होत असल्यानं त्यानं तुमचं घर दाखवत आहे. त्यामुळं पानपट्टीवरती कारवाई होत आहेत, पण मेन गुटखा विकणाऱ्या दारावरती कारवाई का होत नाहीत याची माहिती मला अधिकाऱ्यातर्फे पाहिजे. कारण 8 गुन्हे दाखल झालेले आहेत, पण ते 8चे 8 गुन्हे पानपट्टीवाल्यावरच